बडे मुद्देच्या माध्यमातून आपण सवाल उपस्थित करतोय। मराठीच्या मुद्द्यासाठी एकत्र आले, आता निवडणुकीसाठी हे दोन ठाकरे बंधू एकत्र येतील का? सवाल आज बडे मुद्देच्या माध्यमातून आपल्याला उपस्थित करायचा आहे। ठाकरेंच्या मागे मराठी माणूस निवडणुकीत सुद्धा असाच एकवटेल का? एकाचा अनुभव आहे, सगळे लोक सभेला येतात, मत देत नाही, या दुसऱ्यांचं म्हणणं आहे की आमच्याकडे लोक आहेत, हे एकत्रीकरण झालं तर काय होईल? दोन ठाकरे राजकीय पर्याय या महाराष्ट्रात ठरतील का? संजय राऊत म्हणतात राजकीय भूकंप होईल, भूकंप घडवण्याची ती ताकद, इतकी खतखत त्या मराठी माणसाच्या याच्यात आहे का? आणि ते त्यांच्या मागे एकवटतील का? एका म्यानात दोन तलवारी राहतील का हा प्रश्न आहे। दोन वाघ एकत्र येतील, पण दोन वाघ उद्या आपल्या वर्चस्वासाठी आपापसात लढणार नाहीत ना? सवाल आहे। दोन ठाकरे एकत्र आल्यास महायुतीला आव्हान ठरेल का? प्रश्न हा सुद्धा आहे। या सगळ्या प्रश्नांची आपल्याला चर्चा करायची आहे मान्यवर पाहुण्यांच्या सोबत, आणि या चर्चेत सहभागी होण्यासाठी स्टुडिओत माझ्या सोबत आहे शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते डॉक्टर राजू वाघमारे। डॉक्टर, स्वागत आहे तुमचं। आपल्या सोबत भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये जोडले गेलेले आहेत। केशवजी, तुमचंही स्वागत आहे। मनसेचे नेते अविनाश अभ्यंकर आपल्या सोबत आहेत। अविनाशजी, तुमचंही स्वागत आहे। आपल्या सोबत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते ताराचंद म्हस्के पाटील आहेत। पाटील साहेब, तुमचंही स्वागत। आणि थोड्याच वेळात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते वसंत मोरे या चर्चेत सहभागी होतील। चर्चेची सुरुवात स्वाभाविकपणे मला भाजपपासून करायची आहे। कारण जाणून घ्यायचं आहे की असं काय घडलं की 24 तासात इतकी सगळी चक्र फिरली आणि दोन हे जी-आरच रद्द झाले। केशव उपाध्येजी, ठाकरेंची ताकद याला कारणीभूत आहे, मराठी माणसाची एकजूट याला कारणीभूत आहे, की तुमच्या सोबत सत्तेत असलेले तुमचे दोन मित्र जे या मुद्द्यावर तुमच्या सोबत राहिले नाहीत त्यांचा दबाव यासाठी कारणीभूत आहे? का असं झालं की तुम्हाला दोन्ही जी-आर ज्याचे तुम्ही बॅटिंग करत होतात की किती चांगले आहेत ते तुम्हाला रद्द करावे लागले? अगदी 100% मी बॅटिंग करत होतो आणि यातलं तुम्ही जे सांगतातलं एकही कारण लागू नाही। बरं, तुमच्या माहितीसाठी सांगतो, मी पहिल्यांदा तुमच्याकडे चर्चेला आलो होतो, मला आता लक्षात नाही पण गेल्या आठवड्यातच असेल, त्या चर्चेत मी आलो होतो आणि त्या चर्चेत मी हे सांगितलं होतं। माझी चर्चेची सुरुवात असेल तर क्लिप अजून काढा, ती अशी आहे की मुख्यमंत्री या सगळ्या विषयावरती चर्चा करतायत आणि मुख्यमंत्री या विषयामध्ये निर्णय करू अशा प्रकारची भूमिका मुख्यमंत्र्यांनी घेतलेली आहे। त्यामुळे या सगळ्या विषयामध्ये मोर्चा काढण्याच्या ऐवजी मुख्यमंत्री काय निर्णय घेतात याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे, हे मी पहिल्यांदा मांडलं होतं। आणि त्याच्यानंतर हा जी-आरच्या बद्दलची मांडणी मी सगळी केली होती। त्यामुळे मुळामध्येच या विषयामध्ये संवेदनशीलपणे बघत होतो। नंबर 2, आमच्या दृष्टीने राजकीय इश्यू पॉलिटिक्स प्रश्न करण्याचं कारणच नव्हतं याच्यामध्ये। आम्ही राजकीय इश्यू करतच नाही आहोत, त्यामुळे प्रतिष्ठेचा प्रश्न करण्याचा प्रश्नच नव्हता। त्या सगळ्या विषयामुळे प्रतिष्ठेचा प्रश्न आम्ही करत नसल्यामुळे एकूण लोकांचं जर असं म्हणणं असेल तर त्याचा पुन्हा विचार करू, हा त्याच्या मागची भूमिका आहे। त्यामुळे काहीतरी ही कारण आहे, ठाकरे बंधू एकत्र आले म्हणून रद्द वगैरे करतो असे ज्यांना जेव्हा स्वप्नात राहायचंय त्यांनी त्या स्वप्नात जरूर राहावं, आमचा काही त्याबद्दल आक्षेप नाहीये। लोकशाही आहे, प्रत्येकाला स्वप्न बघायचा अधिकार आहे आणि प्रत्येकाला आपल्याबद्दलचे जे काय ग्रह करून घ्यायचे ते करून घ्यावेत। पण या सगळ्या विषयामध्ये प्रामाणिकपणे पहिल्यांदा मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की याचा विचार आम्ही करू आणि त्यांनी केला आणि त्यांनी तो रद्द केला, ही स्पष्ट भूमिका आहे। एक उपप्रश्न याला, जर समजा सरकारनं विचार करून हा निर्णय घेतला तर मग हा निर्णय IAS लॉबीनं घेतला होता, त्यांच्या दबावातून हा घेतला होता? कारण विरोधक सातत्याने म्हणत होते की हा निर्णय घेण्यामागे IAS लॉबीचा हात आहे, त्या लॉबीचा दबाव आहे। खरंच असं काही होतं? मला असं वाटतं की IAS लॉबीचा दबाव वगैरे असं कारण नाही काही। या सगळ्या विषयामध्ये मुळामध्ये या सगळ्या विषयामध्ये दोन निर्णय, पहिला जी-आर तर त्या पहिला उद्धव ठाकरे समितीने जो नेमला होता त्या समितीने हे केला होता। त्या सगळ्या समितीने जो अहवाल दिला होता त्याला अनुसरून हा पहिला निर्णय जी-आर आला होता, तो तातडीने हिंदी सक्ती निर्णय बदलला। दुसरा निर्णय सुद्धा ज्याही लोकांशी चर्चा करू असं सांगितलं, त्यावेळी आम्ही तो रद्द केला। ह्याच्यात IAS लॉबीचा संबंध किंवा कुणीतरी दबाव आणतंय जी-आर आणायला किंवा रद्द करायला असं नाही। लोकांना जे वाटतं ते लोकांचं मत लक्षात घेऊन निर्णय करू, हे मुख्यमंत्र्यांनी पहिल्या दिवशी सांगितलं आणि त्यांनी ते वचन पाळलं। ठीक आहे, वचन पाळलं, पण माझ्यासोबत इथं डॉक्टर राजू वाघमारे आहेत। डॉक्टर, खरं सांगा, महाराष्ट्राला हे जाणून घ्यायचं आहे, अजित पवार यांनी जाहीरपणे
याबद्दलची भूमिका मांडली, सरकारची कोंडी केली. सरकारची कोंडी म्हणण्यापेक्षा तुमची पण जास्त कोंडी झाली, कारण तुम्ही मराठीच्या मुद्द्यातून जन्मलेले. मग तुम्ही सुद्धा मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये तुमची नाराजी व्यक्त करून हा निर्णय मागे घ्यायला भाग पाडलं का? तुमची भूमिका याच्यामध्ये काय होती शिवसेनेची? शिवसेनेची भूमिका पहिल्यापासून जी होती ती आम्ही अगदी स्पष्टपणे मांडलेली आहे. काय होती सांगा तरी. कारण आमची भूमिका अशी होती की ज्या पद्धतीने याचं वादळ उठवण्यात आलं की हिंदीची सक्ती करण्याचं किंवा त्रिभाषा सूत्र आणण्याचं काम महायुतीने केलेलं आहे, हे सर्वस्वी खोटं होतं. आमची भूमिका होती की याचे प्रोड्युसर, डायरेक्टर आणि हिरो हे उद्धव ठाकरे साहेब आहेत. त्यांनीच माशेलकर कमिटीचा अहवाल पूर्णपणे स्वीकारला. त्यांच्या काळातच 1ली ते 12वी पर्यंत हिंदी सक्तीची व्हावी अशा प्रकारचा अहवाल होता आणि तो त्यांनी स्वीकारलेला अहवाल आहे. पण स्वतः स्वीकारलेला अहवाल आपण म्हणजे महाराष्ट्रात अशा प्रकारचे राजकीय नेते असू शकतात की एवढी नैतिकता बाजूला ठेवू शकतात, कारण तुम्ही स्वीकारलेला अहवाल तुम्हीच त्याच्या विरोधात बाहेर येत आहेत आणि म्हणतायत की हे महायुतीने केलं. याच्यापेक्षा दुर्दैव दुसरं कुठलं नाही. आदरणीय राजसाहेब ठाकरेंना आपण समजू शकतो, मराठीच्या मुद्द्यावर ते नेहमी भांडतात, मराठीबद्दल बोलतात, पण यांचं काय आहोत, तुम्ही तर मुख्यमंत्री असताना अहवाल स्वीकारला, तुम्ही तो घेतला, मग तुम्ही कोणत्या तोंडाने आता बाहेर येऊन बोलताय की मराठीसाठी आणि हिंदी सक्तीसाठी आम्ही रस्त्यावर उतरलो? ठीक आहे, हा पहिला मुद्दा. एकच मिनिट. तुमचा दुसरा जो प्रश्न होता, आजच मंत्रिमंडळ ज्यावेळी हा GR मागे घेतला त्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आमचे सर्वोच्च नेते आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब आणि आमच्या सगळ्या सहकारी मंत्र्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत पण सांगितलं आणि स्पष्टपणे सांगितलं की मराठी माणसाची नस आपण ओळखायला पाहिजे आणि जे काय आहे आता जे चाललेलं आहे ते आपण ह्या GRच्या बाबतीत आपण बंद करायला पाहिजे. हे मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिवसेनेकडून स्पष्ट सांगण्यात आलं आणि त्याच्यानंतर मुख्यमंत्र्यांनी पण ती काही गोष्ट लावून धरली नव्हती की इगो आहे मला पाहिजे म्हणून, कारण मुख्यमंत्री साहेब पण पहिल्या दिवसापासून बोलत होते की हे उद्धव साहेबांचं आहे पाप, हे उद्धव साहेबांनी घेऊन इकडे आणलंय. ठीक आहे, तुमचा मुद्दा कळला. वसंत मोरेंना मला विचारायचंय. वसंत तात्या, ऐकलं तुम्ही? ते म्हणतात की तुम्हीच आणलं होतं, तुम्हीच राजकारण करताय. मुख्यमंत्री पण सातत्यानं सांगताय की सत्तेत असताना तुमची भूमिका एक असते, राज्यात पुन्हा विरोधात गेल्यावर एक वेगळी भूमिका असते. या सगळ्या मुद्द्याचं तुम्ही पद्धतशीर राजकारण केलंय असा आरोप होतोय. मला काय वाटतं माहिती का, आता तीन वर्षापेक्षा जास्त कालावधी झाला या लोकांना सत्तेमध्ये येऊन, पण अजून यांना काय अचानक सगळं मिळालंय ना, घबाड. या अचानक घबाड मिळालेला असल्यामुळे या लोकांना काय होतं की अजून त्यांना जाणवत नाही आम्ही सत्तेमध्ये आहे, अजून त्यांना वाटतच नाही की आम्ही सत्तेमध्ये आलोय म्हणून. त्यांना अजूनही कुठल्याही विषयाला राज्यामध्ये एखादा कुठलाही विषय झाला आणि त्या विषयाच्या बाबतीमध्ये त्यांना उद्धव ठाकरेंना, आदित्य साहेबांना यांनाच जबाबदार धरल्याशिवाय दुसरं काय यांना कदाचित मला वाटतं जेवण सुद्धा जात नसेल डॉक्टर साहेब. अशी परिस्थिती आहे सध्या शिवसेनेची, SNCची. काय असं आहे? काही असं वाटतं की आता जे म्हणतायत, जे उभाटाचे आहेत ना, तर ते जे म्हणतायत मोरे साहेब, त्यांनी थोडा अभ्यास करायला पाहिजे, त्यांनी जरा वाचन करायला पाहिजे. आपण फक्त टीव्हीवर येऊन उगाच काही बडबडायचं, अहो आम्हाला काय फरक पडतोय? महाराष्ट्राच्या जनतेने आम्हाला स्वीकारलेलं आहे, शिवसेनेला. आमचे आमदार बघा, आम्हाला पडलेली मतं बघा. अभ्यंकर साहेब काहीच फरक पडत नाहीये. आम्हाला मराठी माणसाने स्वीकारलेलं आहे, त्याच्यामुळे तुम्ही अभ्यास करून बोलत जा, असं बोलू नका. डॉक्टर, प्रश्न हाच आहे ना, काय मनसेचा 0 आमदार आहे, त्या दृष्टीने बघितलं तर 20 आमदार त्यांचे, 202 तुमच्याकडे आमदार आहेत. मग तुम्ही घ्यायचा होता निर्णय. अविनाश अभ्यंकर सर हे म्हणतात कुणाच आम्ही ठरवलंय, आमच्यावर कुणाच दबाव नाही, मनसे नाही, मराठी माणूस नाही, ठाकरे नाही, कोण नाही, आम्ही घेतलेला निर्णय. यांनी ठरवलं. यांच्या शिक्षण मंत्र्याला आलेला जो 60 दिवसापूर्वी झटका होता तो समजायला 60 दिवस लागले का? सन्माननीय राजसाहेबांनी जेव्हा याचा निषेध केला पहिला, त्याच्यानंतर सर्व पक्षीय आवाहन केलं आणि त्यांनी राजसाहेबांनी जेव्हा सांगितलं की हा मराठीचा अजेंडा आहे,
कुठल्याही पक्षाचा झेंडा नसेल. आणि एक लक्षात घ्या, याच्या माध्यमातून मराठी माणसाला जे गृहीत धरण्यात आलं होतं आणि ही जी मराठी माणसांनी ताकद दाखवली, महाराष्ट्राने ताकद दाखवली, तुमच्यासारख्या न्यूज चॅनलच्या चांगल्या अँकर्सनी ताकद दाखवली, काही सन्माननीय कलाकारांनी दाखवली, त्याच्यामुळे हा जो काना मागून जो त्यांना जी आर लादायचा होता हिंदी भाषेचा, कारण आता कोणीतरी बोललं, मला वाटतं सन्माननीय केशवजी बोलले की कोणीतरी स्वप्नात असेल, हे हिंदी लादण्याचं जे स्वप्न होतं ना, तर या महाराष्ट्रातील मराठी माणसांनी, राजसाहेबांसारख्या नेत्यांनी, इतर सर्व मान्यवर पक्षांनी हे सर्व आणि तुमच्यासारख्या अँकर्सनी हे संपूर्ण उद्ध्वस्त करून टाकलं. याचं श्रेय 100% हे आपल्या सर्वांचं आहे, कुठल्या एका पक्षाचं नाही. नंबर 1. नंबर 2, ह्याच्यामध्ये कोणी चर्चाही करू नका, याच्या खूप उहापोह झाला गेल्या 5-6 वेळेला. मी फक्त आज आलेलं एका पेपर मधलं कटिंग वाचून दाखवतो. गणेश देवी म्हणून एक सदस्य, टास्क फोर्स फॉर इम्प्लिमेंटेशन ऑफ NEP 2020, त्याची हेडलाईन त्यांनी स्वतःनीच अशी लिहिली आहे, तो टास्क फोर्स अनस रिपोर्ट शालेय नव्हे तर फक्त उच्च तंत्र शिक्षणासाठीचा होता. आता सगळा निबंध म्हणत असाल तर वाचून दाखवतो, तो जवळपास 1.5-2 मिनिटाचा आहे. त्यामुळे तर त्याच्यावर चर्चा करू नका. मला फक्त दुर्दैव शिवसेना शिंदे गटाचं एवढंच वाटतं, ते स्वतःला जो ओरिजिनल म्हणतात राजू वाघमारेंचा संपूर्ण सन्मान करून, तर सन्मान्य जेव्हा आपण शिवसेना प्रमुखांचं नाव घेता तेव्हा हा GR आणायची हिंमत कशी झाली की जो काना मागून येऊन मराठी माणसाच्या त्या पाल्याच्या मराठी भाषेच्या मुळावर घाव घालणारा, मुळावर बोट ठेवलंय त्यांनी थेट. एक लक्षात घ्या, दुसरं मला बोलू दे राजू, मला बोलू दे, मग आपण बोला. दुसरं अत्यंत महत्वाचं की आता चर्चा एक हिंदी में एक म्हण आहे, तुम्हाला माहितीये का, एकदा ती गोष्ट गेली ना की परत मिळत नाही. तुमची जी काय जायची होती, सन्मान्य दादा भुसे जेव्हा आले होते, हा जर GR उत्तम असता तर ते सगळ्यांची समजूत काढायला गेले असते का? मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन आहेच की त्यांनी अभ्यास पूर्णपणे सांगितलं की हा GR मी मागे घेऊ, कारण त्यांना कळलं की शिंदे गटाने माती करून ठेवलेली आहे, हे वेळच्या वेळी नाही सुधारलं तर संपूर्ण 12 कोटीची महाराष्ट्र जनता अंगावरती येईल. त्याचा अर्थ नीट काढा, अंगावरतीचा अर्थ भाषेच्या गोष्टी करता. परंतु जेव्हा सन्मान्य भुसे साहेब आले होते आणि जी काय पाळणार, आम्ही 2 तास सगळं ऐकत होतो त्यांच्या समितीचं, कमिटीचं, तेव्हा ते एकदा राजसाहेबांना म्हणाले माझं बोलणं तर ऐकून घ्या. तेव्हा राजसाहेबांनी एवढंच सांगितलं, तुमचं बोलणं मी ऐकीन नक्की, पण ऐकणार नाही. मराठी भाषेकरता तुम्ही जर कुठल्याही प्रकारचे गृहीत आणि ग्राह्य धरत असाल की लोक कुठेही जाऊ शकत नाही, तर त्याच्याकरता माझा विरोध हा कायम राहणार. उगाच वेगळ्या मार्गाने काही हिंदी सक्तीची नाहीये, काय नाहीये, ते सगळे डॉक्युमेंटेशन रेखावार साहेबांनी दिलेले, हे माझ्याकडे इकडे सगळ्या रिपोर्ट सकट आहेत, ते आता इथे दाखवत बसत नाही, हा संपूर्ण रेकॉर्ड त्यांनीच दिलेला आहे. असो, परंतु एक गोष्ट अतिशय चांगली झाली की निदान उशिरा का होईना यांना जाग आली. मी शहाणपण म्हणणार नाही, आता जी काही समिती नेमलेली आहे त्यांनाही राजसाहेबांनी इशारा दिलाय स्पष्ट शब्दात की आम्ही अभ्यास करून कळवू. कुठल्याही परिस्थितीत 1ली पासून 5वी पासून आहे ना, 1ली पासून हिंदी भाषेची तुमचा विरोध आहे या सगळ्या गोष्टींना, पण तुम्ही राहणार आहे, नाही राहणार सुद्धा. सन्मान्य केशव, शेवटची 2 वाक्य, जसं केशवजींनी सन्मान्य सांगितलं की स्विमिंग, बॅडमिंटन, ह्या सगळ्या गोष्टी ऑलरेडी त्या 12 नंबर पॉइंट मध्ये लिहिल्या आहेत. त्याच्यामध्ये लिहिताना जे 18/6चं पत्र आहे त्याच्यामध्ये हिंदी आणि इतर भाषा लिहिलंय, त्याच्याऐवजी इतर भाषा आणि कला असं लिहिलं असतं, तो क्रेडिट स्कोरला फरक पडतो. ती चर्चा आता इथे नाहीये. परंतु कुठल्याही परिस्थितीत आज उद्या परवा 6 महिन्यांनी 8 महिने ह्याला जर लादायचा प्रयत्न झाला तर मनसे संपूर्ण ताकदीने ह्याचा विरोध करेल, महाराष्ट्र सैनिक विरोध करेल. राजसाहेब ठाकरे कुठल्याही परिस्थितीत हा महाराष्ट्राचा, मराठी माणसाचा अपमान करणारा GR सहन करणार नाही. ठीक आहे डॉक्टर राजू वाघमारे, तुमची पटकन कमेंट. मला पुढचा मुद्दा घ्यायचा आहे. माझी कमेंट अशी आहे, अविनाशजींना त्यांचा पूर्ण सन्मान करून शिंदे गट किंवा शिवसेना हा निर्णय जो आहे, हा निर्णय आदरणीय उद्धव ठाकरेंनी घेतलेला हा पूर्ण GR आहे आणि अहवाल आहे. त्याच्यामुळे हा आमचा निर्णय नाही, हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा ऐकून घ्या, आता मला बोलू द्या. अविनाशजी मला बोलू द्या, अविनाशजी मला बोलू द्या. अहो अविनाशजी तुमचं ऐकलं, बोला तुमचं. अविनाशजी मी विचारतो त्यांना, थांबा. दुसरा मुद्दा असा की दादा भुसे जे आपल्याकडे आले आदरणीय राजसाहेबांना भेटायला, ते महायुतीचे शिक्षण मंत्री म्हणून आले.
ते शिंदे गटाचे कोण आहेत म्हणून आले नाहीत, तर मुख्यमंत्र्यांनी त्यांना पाठवलं होतं महायुतीचे शिक्षण मंत्री म्हणून. त्याच्यामुळे हा निर्णय आणि याच्यामध्ये शिंदे गटाने वेगळा घेतलाय आणि त्याच्यामुळे काय झालंय अशातला प्रकार नाही. हा निर्णय उद्धव साहेबांचा होता आणि तोच निर्णय पुढे मुख्यमंत्र्यांनी आणि महायुतीने आम्ही पुढे आणला. एक प्रश्न तुम्हाला विचारतो. उद्धव ठाकरे यांच्या सरकारच्या काळात घेतलेले कितीतरी निर्णय तुम्ही फिरवले, बाजूला ठेवले. जर मराठी माणसासाठी तुम्ही आता जे तुम्हाला वाटतंय, तुम्हाला ही संधी होती ना, बासना फेकून द्यायचा ना हा अहवाल काय असेल तो, जर त्यांनी स्वीकारला असेल तर महाराष्ट्राच्या समोर येऊन सांगायचं ह्या लोकांनी असं असं केलंय म्हणून. मला असं वाटतं की या निर्णयाच्या बाबतीत जे मागे मुख्यमंत्र्यांनी पण सांगितलेलं की क्रेडिटचा जो प्रश्न आहे, विद्यार्थ्यांच्या क्रेडिटचा प्रश्न आहे, इतर बाकीच्या गोष्टी आहेत, याच्यावरून हा निर्णय महायुतीने घेतला. आणि महायुतीने जो आता कितीतरी निर्णय आपण घेतो आणि काही वेळेला ते निर्णय नंतर वाटत नाहीत की बरोबर आहेत, आपण त्याचा पुनर्विचार करतो. त्याच्यामुळे असं काय नाहीये. ऐका, चुकायचा प्रश्न नाही, त्याचा पुनर्विचार करतायत. त्यांनी आता कमिटी नेमलेली आहे महायुतीने, महायुतीची ती कमिटी काय सांगेल त्याच्यावर निर्णय घेतील. चुकायचा प्रश्न येत नाहीये. प्रश्न काय येतोय की ज्या पद्धतीने हे जे भांडवल उबाटाकडून करण्यात आलं आणि राजसाहेब त्यावेळी त्यांच्या बरोबर होते, हे मराठीचं नाहीच आहे ना. मराठीची सक्ती आम्ही केली. मराठी प्रत्येक शाळेत शिकवायला पाहिजे, हे दुसरं कोणी नाही केलं, हे महायुतीने केलं. की मराठीची सक्ती आहे, प्रत्येक शाळेत मराठी शिकवायला पाहिजे, हे आम्ही केलं. बरं, मराठी अभिनंदन, तुमचं अभिनंदन, विलाजी, कौतुक, मराठी माणूस साखर. ऐका, मराठी माणूस आमच्या बरोबर आहे. आम्ही या इलेक्शन मध्ये चांगल्या मताने निवडून आलोय. महाराष्ट्रातला मराठी माणूस आम्ही ओळखतो ना, आज आमच्या बरोबर आहेत ते. आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं मराठीचं प्रेम आणि त्यांचे विचार घेऊन आज एकनाथ शिंदे साहेब पुढे जात आहेत. ठीक आहे. त्याच्यामुळे मराठीची नाळ आम्हाला पण कळते. मराठी कोणाची जागीर नाही. मराठी शिवसेना जिथे आहे तिथे मराठीची अस्मिता आणि मराठीचं मान हा राखला जाणार. ठीक आहे. अभ्यंकर सर, मी येतो तुमच्याकडे. मला चर्चेमध्ये अजून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते ताराचंद म्हस्के पाटील यांना इंट्रोड्यूस सुद्धा करू शकलो नाही मी त्यांना. माफ करा ताराचंदजी, मी आलो तुमच्याकडे, मुद्दा थोडा वेगळा घेऊन येतोय. तुम्ही या सगळ्या वादाकडे कसं पाहता? एक मला कमेंट हवी आहे. तुम्हाला वाटतं का ह्या दोन ठाकरेंच्या एकत्र येण्यामुळे हा निर्णय सरकारला मागे घ्यावा लागला? एक. आणि दुसरं, आता ह्या ठाकरे बंधूंची ताकद तुम्हाला या महाराष्ट्रात एक पर्याय निर्माण करताना दिसू शकेल असं वाटतं का? विलासजी, मूळ मुद्द्याकडे येण्या अगोदर मला काही सांगायचं आहे. बर. भारत देश हा 18 पगड जातीचा आणि बहुप्रांतिक असल्याने हिंदी ही सक्तीची करू शकत नाही आणि हिंदी ही राष्ट्रभाषा होऊ शकत नाही. विविध बोली भाषांमधून वेगवेगळ्या प्रांतामध्ये तिथले व्यवहार, आचार विचार आणि शासकीय कामकाज चालते. महाराष्ट्रामध्ये मराठीमध्ये कामकाज चालतं. असे असताना भाजप सरकारने हिंदुत्व अजेंडा राबवण्यासाठी मराठी भाषिकांच्या नरडीला नख लावण्यासाठी हिंदीची सक्ती केली आणि त्यामुळे मराठी भाषिक महाराष्ट्रातला पेटून उठला. विशेष म्हणजे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे दोघांचे राजकारण हे मराठी माणूस असल्याने दोघांनी मुद्दा हा कॅच केला आणि ह्या मुद्द्यावरती ते एकत्र आले. त्याचा फटका हा भाजपालाच बसला आहे असं मी मानतो. आणि ह्या मराठी माणूस एकत्र आल्याने याचा फायदा या दोघही राज आणि उद्धव दोघांनाही होणार आहे आणि यातून भाजप बॅक फुटो गेली असं मला म्हणायचं आहे. ठीक आहे. मला अविनाशजी तुम्हाला विचारायचं आहे, मला प्रामाणिक उत्तर द्या प्लीज. आज मराठीच्या मुद्द्यावरून दोन ठाकरे बंधू एकत्र येणार या एका गोष्टीनंच खूप मोठे एक वातावरण निर्मिती झाली आणि स्वाभाविकपणे सरकारनं किती अमान्य करण्याचा प्रयत्न करू द्या, तो दबाव तरी निर्माण झाला, हे मान्यच करावं लागेल. आता हे राजकारणात खूप टायमिंग महत्त्वाचं असतं, तुम्ही योग्य वेळी ती भूमिका घ्याल.
पण आज परिस्थिती अशी आली आहे का की राजकारणात सुद्धा हे दोन भाऊ एकत्र येऊ शकतात? खरंच तसं पडद्यामागे काय सुरू आहे का, की इशाऱ्यात चालू आहे फक्त? नाही, कुठले इशारे डोळे मारणं काही चालू नाहीये. आता या क्षणाला जसं राजसाहेबांनी एका मुलाखतीत सांगितलेलं होतं की महाराष्ट्राच्या समोर एखादा जर महाराष्ट्रासमोर विषय आला गंभीर तर इतर सगळ्या गोष्टी नगण्य आहेत. त्याप्रमाणे जेव्हा हा ऐतिहासिक GR काढण्यात आला 3 नंबरचा कॉलम हिंदी अथवा इतर भाषा, ह्याच्यावरती जेव्हा राजसाहेबांनी आवाज उठवला तेव्हा प्रेसला तुमची लोक होती, त्यातले त्यांचे बाईट्स सगळे बघा, आजचे बाईट्स बघा, की ह्याच्यातनं कोणीही दुसरा अर्थ काढू नये. ह्याच्यामध्ये मराठी भाषेकरता सर्व पक्षांनी आणि त्याच्यामध्ये सन्माननीय पवार साहेबांनी, अजितदादांनी, सर्वांनी याच्यामध्ये पाठिंबा दर्शवला होता. त्यामुळे आता कुठली तरी दिव्य स्वप्न बघण्यात काही अर्थ नाही. आम्ही महाराष्ट्र सैनिक आहोत, आम्ही ठाकरेंच्या कार्यकर्ते आहोत. ताकदीची लिटमस टेस्ट होती का सर? तुम्ही मला माहिती आहे नाही, राजकारणामध्ये सगळं उघड बोलायचं नसतं, पण सांगा ना नाही, महाराष्ट्र, मी तुम्हाला उघडपणे- वाटतं का की ठाकरेंच्या ताकदीची लिटमस मी- टेस्ट झाली आहे म्हणून, आणि राजकारणात सुद्धा ती उघडपणे- यशस्वी होऊ शकते का? काय वाटतं तुम्हाला? मी तुम्हाला उघडपणे उत्तर देतो की राजसाहेबांनी ठाकरेंच्या ताकदीची लिटमस टेस्ट घ्यायची आवश्यकता नाही. फक्त संख्याबळ हा विषय नसतो, परंतु विचार आणि कर्तृत्व हाही एक विषय असतो. तो पक्ष कसा काढलेला आहे. जर माझ्या पक्षाच्या बाबतीत बोलायचं असेल तर आलं का लक्षात? म्हणून मी तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं इंडिव्हिज्युअल उत्तर देतोय. तुम्ही किती संख्येने आहात, संख्या असल्या पाहिजे का? होय, संख्या असली पाहिजे, परंतु नुसती संख्या असून चालत नाही, तर तुम्हाला महाराष्ट्राच्या भल्याचा विचार पण असायला लागतो. आणि संख्या जरी नसेल पण विचार जर मराठी माणसाच्या भल्याचा असेल तर 100% जनता तुमच्या मागून उभी राहते. भविष्यात काय घडणार आहे, काय होणार आहे, ह्याचा आता आम्ही तरी विचार करत नाही. राजसाहेबांनी आजही सांगितलेलं आहे याच्याकडे, किंवा जो काही 4-5 दिवसांनी जो काही त्याला तुम्ही कुठला प्रकारचा मेळावा म्हणा, सभा म्हणा, जे काय होणार आहे ह्याच्याकडे कुठल्याही राजकीय अंगाने बघू नका. तो फक्त मराठी माणसाचा विजय आहे, महाराष्ट्राचा विजय आहे. जे हिंदी भाषा इथे लादण्याचा प्रयत्न चालू होता आडमार्गाने, त्याच्यात जे यश मिळालेलं आहे सर्वसमावेशक, त्याच्यामध्ये वृत्तपत्र आली, टीव्ही चॅनल्स आले, साहित्यिक मंडळी आली, कला आले, खेळाडू काही गप्पा होते, जे बोलले ते, जे ताकदीने उभे राहिले ते, जे म्हणजे सत्तेत असलेले पक्ष सुद्धा, यांचे अनेक आमदार आहेत भाजपचे, ज्यांनी सांगितलं आम्हाला मराठी येत नाही, आम्हाला हिंदी येत नाही, आम्हाला हिंदी येत नाही, असे अनेक होते. त्यामुळे जे जे ह्या कॉजच्या मागे, ह्या घटनेच्या मागे जे गांभीर्यपूर्णपणे महाराष्ट्र प्रेमी उभे होते, हा त्यांचा विजय आहे. आणि सर्वात महत्वाचं, ह्याच्याकरता महाराष्ट्राकरता जे 106 हुतात्म्यांनी बलिदान दिलेलं आहे त्याच्याकरता हा संपूर्ण विजय हा समर्पित केलेला आहे. हा विजय असं तुम्ही म्हणताय, विजयाचा आनंदोत्सव साजरा होईल असंही सांगितलं जात आहे, पण वसंतात्या, हा विजयाचा उत्सव असेल की भविष्याचा रणशिंग असेल? जसा हा विजयाचा उत्सव आहे आणि त्याशिवाय भविष्यात जे काही घडल आणि ते घडून द्यायचं नव्हतं. मागाशी डॉक्टर साहेब जे म्हटले ना की उद्धव साहेबांनी उभाटाने हा विषय घेतला आणि त्याच्यानंतर राजसाहेबांनी त्यांना हे तर नकोय ना, ते तर होऊन द्यायचं नव्हतं. आणि जर मला वाटतं की जर या गोष्टी होत्या तर कालच्याला ज्या बॉडी लँग्वेज होत्या ना प्रेस कॉन्फरन्स घेताना, त्या सगळ्या सांगून जात होत्या. त्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये कुणालाही सांगायची गरज पडत नव्हती की खांदे कुणाचे पडलेले होते. त्या ठिकाणी खांदे कोण पलटी करून बोलत होतं, कोण सांगत होतं, आणि कुणी परत बाबा या विषयावरती एकत्र येऊ नका, या विषयावरती आता मराठी माणसांना बोलवू नका, म्हणजे नक्की भीतीचा गोळा कुणाच्या पोटात आला होता ते कळत होतं ना त्या ठिकाणी. सांगा ना तात्या, तुम्ही तर स्पष्ट बोलणारे आहेत. कुणाला भीती वाटते जास्त? भाजपला वाटते की शिवसेनेला वाटते? राष्ट्रवादीला वाटण्याचं काही कारण वाटत नाही? सर्वात जास्त भीती वाटते भाजपाच्या आडून शिवसेनेला. बर केशवजी, तुम्हाला धास्ती आहे का? 2 ठाकरे जर एकत्र आले तर आपल्या हातून भविष्यातल्या राजकारणातल्या अनेक संधी जाऊ शकतात, किंवा फार तर आव्हान तरी निर्माण करू शकतात. धास्ती आहे का? असं आहे, कुणी एकत्र येण्याने काही धास्ती बिस्ती निर्माण होत असते आणि राजकारणामध्ये तसं भारतीय जनता पार्टीच्या पक्षाला एक खरं तर मी म्हणून सुरुवातीला प्रश्न माझा मागाशी जे वाक्य वापरलं होतं ते वाक्य अविनाश अभ्यंकरांनी स्वतःला का घेतलं मला माहिती नाही. माझं वाक्य म्हणजे ज्याला लागायचं त्याला तो तुला बरोबर लागला. अशा धास्ती बिस्तीने काही विषय लागत नसतो. भारतीय जनता पार्टी हा विकासावरती आणि लोकांमधला पक्ष आहे. आता घरोघरी भारतीय जनता पार्टी यश मिळालंय यांचा, म्हणजे अगदी चला अगदी खुलेपणाने चर्चा करू, काय महापालिका लोक एकत्र येतील का वगैरे वगैरे वगैरे. असं मुळामध्ये अगदी मनसेचे आता विधानसभेचे वॉर्ड निहाय मतं काढायला घ्या. किती ठिकाणी मतं, काही सायझेबल मतं मिळतील? मला माफ करा, अत्यंत नगण्य पाहिजे होती ना.
एक मिनिट माझं पूर्ण होतं, माझं पूर्ण होऊ द्या. ती परिस्थिती उद्धव ठाकरे गटाची. त्यामुळे त्यामुळे आता मुंबईमध्ये जे वॉर्डची परिस्थिती आहे, ज्या बूथची परिस्थिती आहे, असे किती बूथ आपण काढायचे असतील. त्यामुळे ज्या ठिकाणी राज ठाकरे मोठे नेते, त्यांच्या सभा मोठ्या होतात, त्याबद्दल दुमत बाळगायचं कारण नाही, लोक मोठ्या संख्येने त्यांना ऐकतात. पण ते मतांमध्ये कन्वर्ट होणं हा वेगळा विषय असतो. त्यासाठी त्यासाठी ती परिस्थिती वेगळी असते. लोक विकास ऐकतात वेगळं आणि विकासासाठी मतदान करतात. ही परिस्थिती आहे या ठिकाणी महाराष्ट्रात. त्यामुळे दोघं येऊन महाराष्ट्राचा प्रश्न होता. कुठला महाराष्ट्राचा प्रश्न होता? म्हणजे मुंबईमध्ये एक काय निघालं याच्यामध्ये, तर महाराष्ट्र कुठे आला? म्हणजे असं आहे की अगदी सिरियसली चला विचार करा जाऊ. उद्धव ठाकरे काल काय म्हणे, ते काय स्वतःचाच केलेला GR फाडला त्याने. म्हणजे मराठी सक्ती असलेला GR, मराठी सक्ती आहे असा प्रकार GR उद्धव ठाकरे गटाने फाडला तो. पण त्याच्यामध्ये कुठे कार्यक्रम झाले? ते मुंबई ठाणे परिसरामध्ये ते कार्यक्रम झाले. त्याच्यामध्ये असे ते त्यांचे काही ठरलेले विषय आहेत तिथे. मुळामध्ये असं आहे की ह्या दोन्ही पक्षांनी, आपण थेट राजकारण चर्चा करतोय, असं आहे की युती आघाड्या या होत असतात, मोडत असतात. कालचे ज्या पद्धतीची भाषा राज आणि उद्धव यांनी एकमेकाबद्दल वापरली होती, तेलकट वड्यापासून अनेक गोष्टी. दुसरं, राज ठाकरे यांचे निवडून आलेले नगरसेवक हे उद्धव ठाकरे पळवून घेऊन गेले होते. पण ठीक आहे, हे सगळे विसरतील आणि दोघं काय मी ऐकून घ्या ना, विलास दादा ऐकून घ्या ना, विलासराव ऐका. मी म्हणलं की मी तेच म्हणलं की मी सुरुवातीला वाक्य वापरलं, युत्या आघाड्या होत असतात, मागची सगळी विसरून होत असतं. त्यामुळे हेही समजा असं एकत्र जरी आले तरी भारतीय जनता पार्टीसाठी, आमच्यासाठी हा महत्वाचा विषय नाही. कारण आम्ही आमच्या विकासाच्या अजेंड्यावर लोकांसमोर जातोय. आम्ही मुंबईतली मेट्रो, अटल सेतू, कोस्टल रोड, समृद्धी असे एक सारे घेत होतोय आणि लोक त्याला मतदान करतात. तुम्हाला फरक पडत नाही दोन ठाकरे एकत्र आले काय? दोघांनी एकत्र यावं. मी डॉक्टरांची पटकन कमेंट घेतो. डॉक्टर साहेब, ते दोघांनी एकत्र यावं, दोघांनी एकत्र यावं. दोघांनी कुटुंब एकत्रित असेल तर स्वाभाविक आहे, सगळ्यांनाच आनंद होतो. त्यामुळे दोघांनी एकत्र येण्याबद्दल त्याबद्दल आक्षेप असण्याचं कारण नाही कोणाचा. तुमचा कौटुंबिक मामला आहे, त्यांनी एकत्र यायचं की नाही हा त्यांचा प्रश्न आहे. त्याच्याबद्दल भारतीय जनता पार्टीने चिंता का करावी? बरोबर, का चिंता करावी? का चिंता करावी? डॉक्टर राजू वाघमारे ते म्हणतात बॉडी लँग्वेजवर आले, चेहरे पडले, काहीतरी ते सगळं बोलून गेले. ते काय म्हणतात? कसं आहे, ते काळा चष्मा घातला की संपूर्ण जग काळं दिसतं, त्याच्यातला प्रकार आहे हा. पहिली गोष्ट की चेहरे वगैरे पडायचा प्रश्न येत नाही. राहिला प्रश्न दुसरा की उद्या दोन्ही ठाकरे जरी एकत्र आले तरी शिवसेनेला, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचे विचार घेऊन जाणारी शिवसेना, की ज्याचं नेतृत्व आमचे सर्वोच्च नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेब करतायत, त्याला या महाराष्ट्राने स्वीकारलंय ना. आम्ही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पसरून 80 पैकी 60 आमदार आणले. तो आमदार निवडून आणणं ही काही खाण्याची गोष्ट नाही. पण जर ते दोघे एकत्र आले तर तुम्हाला किती चॅलेंज असेल? अजिबात चॅलेंज नाही, कारण मराठी माणूस जो आहे ना या महाराष्ट्रातला, हा महाराष्ट्रातला मराठी माणूस स्वतःचा विकास, स्वतःकडे असलेली क्षमता, त्याबरोबर या महाराष्ट्राची करत असलेली प्रगती हे कोण करू शकतं हे महाराष्ट्रातला मराठी माणूस जाणतो. आणि म्हणून त्यांनी महायुतीला मतदान केलं. त्यात एवढी थम्पिंग मेजॉरिटी कशी मिळाली असती? आणि आम्हाला पण जी थम्पिंग मेजॉरिटी मिळाली, आज 80 पैकी 60 आमदार एकनाथ शिंदे साहेबांनी निवडून आणले. ते मराठी माणसं आहेत ना, त्याच्यामुळे आम्हाला काहीही फरक पडत नाही. ठीक आहे, कोण एकत्र आलं नाही काय. माझा वेळ संपला. अविनाशजी, वेळ संपलाय तरी मी तुमच्याकडे तो 30 सेकंद. भविष्यातली वाटचाल कशी, सोबत की कसं? कारण वाघांमध्ये वाघ दोघे एकत्र आले, ताकद दाखवली, पण एका जंगलात 2 वाघ, वर्चस्वाची लढाई होऊ शकते. 2 उत्तर देतो. पहिली गोष्ट, भविष्यात काय घडणार आहे याच्यापेक्षा वर्तमानात काय घडतंय. हा जो मराठी भाषेवर अन्याय होणार होता त्या विरोधात आपण सर्व जे आपण एकत्र आलो आणि हा GR त्यांना मागे घ्यायला लागला, हा आपल्या सगळ्यांचा विजय आहे. भविष्याबाबतीत राजसाहेब काय असतील ते ठरवतील. आम्ही त्यांच्या महाराष्ट्र सैनिक आहोत. एक आणि दुसरं 15 सेकंदात, केशवजी अभ्यासक आहेत, हुशार आहेत, मी त्यांचा 100% खरोखर मनापासून आदर करतो. परंतु आमचं वॉर्ड, आमचं मतदान एकदम काढायला जाऊ नका. लोकसभेला सन्माननीय मोदी साहेबांबरोबर, भाजपच्या सन्माननीय मुख्यमंत्र्यांच्या खास आग्रहास्तव मोदी साहेबांबरोबर अतिशय उत्तम भाषण करणारे हे राजसाहेब ठाकरे होते. नंबर 1. तिकडनंच त्यांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्यावा ही मागणी केली होती, जी सन्माननीय पंतप्रधानांनी ऍग्री केली. त्यामुळे एकदम मनसेला कमी लेखू नका. काही शर्यती आपल्या लहानपणी आपण शिकलोय, त्या शर्यतीत एखादा माणूस मागे जरी असेल तरी तो पुढे जातो. आपल्याही पक्षांनी
सन्माननीय वाजपेयीजी असतील, आदरणीय अडवाणीजी असतील, यांनी सुद्धा 0.2 ते 3.5चा पल्ला गाठला आहे. त्यामुळे ठीक पक्ष आहे. कधी माझा वेळ संपला. ठीक आहे, जेव्हा कमी लेखू नका असं म्हणताय. केशवजी शेवटची कमेंट 10 सेकंद आणि फक्त. राजभाषा 10 मी सेकंद 2 10 सेकंद. सेकंदात मी 3 वाक्य सांगतो. माझं नीट ऐकलं नाही त्यांनी. मी हेच सांगितलं की राज ठाकरे हे मोठे नेते आहेत, त्यांच्या सभा मोठ्या होतात, त्याबद्दल दुमत नाही. फक्त यामध्ये असं आहे की आणि लोकसभेला स्वतः आमच्या सोबत होते, हे सुद्धा मान्य आहे मला. त्यात शंका हे काही लपण्याचं कारणच नाही. प्रश्न असा आहे की केवळ म्हणजे काही जणांना मराठीचे मक्तेदार आपणच आहोत आणि आपणच काढलेला GR ही त्यांना विसरला जातो, तिथे आक्षेप आहे. आणि आता खरी गरज सगळ्यात जास्त उद्धव ठाकरे गटाला जास्त दिसतीये हे करण्याची, राज ठाकरे सोबत ठीक जाण्याची. आहे, ठीक हा आहे. त्यातला मुद्दा जसं आहे. ते म्हणतात आम्ही आमच्या मराठीची पूर्ण मक्तेदारी विकासावर- नाही, ते तुम्हाला काय म्हणतात हिंदुत्वाची मक्तेदारी नाही, हे सगळं होणार आहे. माफ. एकच हा वाक्य. हा मला असं वाटतं की 2 भावांना एकत्र करण्यासाठी संजय राऊत सारख्या दलालाची गरज भासते. 2 भाऊ एकमेकाला फोन का नाही करू शकत? नाही ते करतील मग ना, ते एकत्र कसे येणार? ते तुम्हाला सांगून थोडंच करणार. ज्या दिवशी करतील तेव्हा करतील, महाराष्ट्राच्या समोर येईल. पण या सगळ्या निमित्तानं महाराष्ट्राच्या जनतेला काय वाटतं, आम्ही प्रेक्षकांचं सुद्धा मत जाणून घेतलं. बघा प्रेक्षकांचं काय म्हणणं आहे. ठाकरे मराठीसाठी एकत्र आले, निवडणुकीत येतील का? प्रेक्षकांना काय वाटतंय? 91% लोकांना वाटतंय येतील, 9% लोकांना नाही वाटतंय. आणि कदाचित पुढच्या काळामध्ये याचं उत्तर आपल्याला थेटपणे मिळेल. पण 5 तारखेला याबद्दलचं काही सुतोवाच होतं का हे बघावं लागेल. पण महाराष्ट्राच्या राजकारणाचा पट बदलू शकतो एवढी ताकद 2 ठाकरेंमध्ये नक्की आहे, हे मात्र नाही. या चर्चेत आपण सगळेजण आलात, आपली भूमिका मांडली, त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार. बडे मुद्देच्या आजच्या चर्चेत आपण इथेच थांबतोय. धन्यवाद. मंडळी, मराठी माणूस सहसा पेटत नाही आणि तो इरेला पेटला की मग त्याला कोणी थांबवू शकत नाही. संयुक्त महाराष्ट्राची चळवळ आम्हाला हेच सांगते. तुमच्या माझ्या पिढीनं संयुक्त महाराष्ट्राची चळवळ फक्त पुस्तकातून वाचली आहे. आजच्या पिढीला कदाचित हे माहीत नसेल की आपली ही मुंबई, ही माती आपल्याला कशी मिळालेली. त्यासाठी बलिदान द्यावं लागलंय. 105 हुतात्म्यांना दिल्लीतल्या सत्तेशी 2 हात करावं लागलंय. मराठी माणसानं धडा शिकवला तेव्हा मिळाली आहे मुंबई. जानेवारी 1956ला तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंनी आपल्या गिरगाव चौपाटीवर एक घोषणा केली. मुंबई पुढची 5 वर्ष केंद्रशासित प्रदेश असेल. मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचा तो डाव होता. स्वाभाविकपणे मुंबईत संतापाची लाट उसळली. मराठी माणसाच्या मनात संतापाची लाट उसळली. तो डाव हाणून पाडण्यासाठी मराठी माणूस अक्षरशः पेटून उठला. मुंबईत आंदोलन सुरू झाली. 17 जानेवारी ते 22 जानेवारी या अवघ्या 5 दिवसात झालेल्या गोळीबारात 76 आंदोलकांनी छाताडावर गोळ्या झेलल्या. प्राण दिला या मुंबईसाठी, रक्त सांडलं या मुंबईसाठी, मराठीसाठी, आपल्या मुंबईसाठी बलिदान दिलंय. 1 मे 1960ला मराठी माणसानं 105 जणांचा हुतात्मा देऊन ही मुंबई जिंकली आहे. हे सगळं मी का सांगतोय? गेल्या अनेक दशकापासून शांत असलेल्या मराठी माणसाला हिंदी सक्तीच्या मुद्द्यानं पुन्हा चेतवण्याचं काम केलंय का? मराठी माणूस हिंदी सक्ती विरोधात आक्रमकपणे मैदानात का उतरला? अखेर मराठी माणसाच्या एकजुटीनं सरकारला माघार घ्यावी लागली का? ज्या राज ठाकरेंचा एकही आमदार नाही, त्यांना पाठिंबा देणाऱ्या ठाकरेंच्या शिवसेनेचे जेमतेम 20 आमदार आहे, पण तरीही 202 आमदारांचं प्रचंड पाठबळ असलेल्या बलाढ्य महायुती सरकारला माघार का घ्यावी लागली? हिंदी सक्तीचा आणि हिंदी पर्याय असे 2 GR रद्द करावे लागले. या GR नुसार 1ली ते 5वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना हिंदी ही तिसरी भाषा म्हणून शिकवली जाणार होती. पण हिंदीचा अट्टहास मराठीसाठी घातक आहे असं म्हणत राज ठाकरेंनी सरकारला ठणकावलं. सरकारनं डिप्लोमसी करण्याचा प्रयत्न केला. आधी खुद्द मुख्यमंत्री, त्यानंतर शिक्षण मंत्री राज ठाकरेंना भेटले, पण राज ठाकरे तसूभरही मागे हटले. राज ठाकरेंनी मोर्चाची हाक दिली, त्याला उद्धव ठाकरेंनी टाळी दिली. अनेक कलावंत, साहित्यिक, पत्रकार, राजकीय मंडळी मराठीसाठी मैदानात उतरलेले आपण बघितले. कुठला झेंडा नव्हता, पण अजेंडा होता माय मराठीचा. 2 ठाकरे एकत्र येणार या नुसत्या कल्पनेनं मराठी माणूस अनेक दिवसांनी ताकदीनं एकवटताना पाहायला मिळाला. पण सरकारनं काळाची पावलं ओळखत 2 पावलं माघार घेतली. त्याला कारण आहे आगामी महापालिका निवडणुका. सरकारनं वेळीच धोका ओळखत निवडणुकीच्या तोंडावर मराठी पोलरायझेशन टाळण्याचा प्रयत्न केलाय का? यातून अनेक प्रश्न निर्माण झालेत.
ठाकरेंच्या एकीची ताकद होती की ठाकरेंच्या एकीसाठी मराठी भावना होती? मराठीच्या मुद्द्यासाठी एकत्र येणारे ठाकरे राजकीय दृष्ट्या सुद्धा खरंच एकत्र येतील का भविष्यात? दोन ठाकरे राजकीय पर्याय देऊ शकतील का? आणि ठाकरेंचा पर्याय बलाढ्य महायुतीला आव्हान देऊ शकेल का? प्रश्न अनेक आहेत. या सगळ्या प्रश्नांची चर्चा